झुकेगा नाही साला। प्रँक करायचा प्लॅन चालू आहे, बघू आज कोणावर प्रँक करायचा। कार्टून बघा मित्रांनो, शुभ सकाळ तुम्हाला सगळ्यांना। आणि सुरुवात करतोय आपल्या एका नवीन ब्लॉग साठी। आणि आज ट्रेनिंग सेंटरचा आमचा तिसरा दिवस आणि आम्ही सगळे तयार होऊन निघालेलो आहे जायला। गौऱ्या पण आपली तयारी करतोय, ऋषी तर आधीच तयार झालेला आहे। आता आम्ही थोड्याच वेळात इथून निघू हॉटेलवरून आणि 9 वाजता तिकडे पोहोचू। मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला झेले काले गेलेला आहे। इथं आपल्याला 9 वाजता निघायचं आणि हा बघा फोनवर बोलत बसलाय। बच्चा तुम्हाला प्रेम करते की नाही बच्चा। तर ऋषी बघू शकता आपल्या मिनी ब्लॉगची तो व्हिडिओ घेत आहे आणि आम्ही पण आता निघालो हॉटेलच्या बाहेर आलेलो। आणि आजचं तुम्हाला वातावरण सांगतो, आजचं वातावरण जरा चांगलं आहे कालच्यापेक्षा। काल खूप पाऊस पडत होता, आज पाऊस पडत होता असं वाटत नाही की पाऊस काल पडून गेलाय म्हणून। असं वाटतं उन्हाळ्याचे दिवस चालू आहे तिथे आणि मध्येच पाऊस पडतो, कधी जे मनाला वाटेल तेव्हा पाऊस पडतोय। सो ते आता आम्ही निघालो आहोत आपल्या ट्रेनिंग सेंटरला जायला। तर चालत आम्ही तिघच निघालो, बाकीचे तर अजून येत नाही आहेत। तर आम्ही पुढे जातोय, बघूयात तुम्हाला एक हॉटेलचा व्ह्यू दाखवतो। आले पहिल्या बेंचवर बसले होते तर यांना जाम प्रश्न विचारले। बीटेक वाले आहेत आणि आज बघा पहिल्या बेंचवर कोण आहे, आपल्या गँग मधले 2 शूटर आहेत। हे नाही त्यांच्या पुढे संदेश, हे संदेश 2 शूटर आहेत पुढे बसले ते आपले। तर मित्रांनो आता आमचा जेवणाचा टाइम झाला, आम्ही जेवण घेतो फटाफट जेवायला। तर मित्रांनो आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता आलेलो क्लासरूम मध्ये आपल्या। आणि आम्हाला सरांनी एक टास्क दिलेला आहे की तुम्ही जे आज शिकलात ते तुम्हाला पुढे येऊन एक्सप्लेन करायचं आहे। आणि आमचा ऋषी बोललेला आहे की सर आम्ही अभ्यास करून आलोय आणि आम्ही एक्सप्लेन करू। आता ऋषीच्या मुलं आता आम्हाला पण लटकवलंय आणि आता आम्हाला पण एक्सप्लेन करायला लागणार म्हणून आम्ही अभ्यासाची तयारी करतोय। तुम्ही बघू शकता गौरव बघा किती अभ्यास करतोय। त्याला असं वाटतं की तुम्हालाच उठवणार आहे सर, असं त्याला वाटतं की सर मलाच उठवणार आहे, पण तो एवढा अभ्यास करतोय। सगळी पुस्तकं त्यांनी खोलली आहेत, एका पुस्तक मधलं वाचतोय तो। आणि तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रत्येक जण अभ्यासात किंवा आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त आहे आणि व्यवस्थित एकदम खुर्चीवर बसलेत, काय एवढं हे नाही। आमचा कार्टून बघा काय फालतूगिरी असं खुर्चीवर तर मित्रांनो आता आपल्याला झालेलं आहे चहाची वेळ झालेली आहे आपली आणि आम्ही लेक्चर सोडून आलेलो आहे चहा प्यायला। सगळे बघा बघू शकतो तुम्ही खाली येत आहे चहा प्यायला आणि आम्ही पण आलेलो होतो चहा प्यायला। तर बघूयात आज संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये काय आहे। रोज तर चहा असते आणि काहीतरी वेफर्स किंवा कुरकुरे असं असतात। ऋषी गेला आतमध्ये आणायला गेला तर बघा ऋषी आणि आता आम्हाला चहा भेटणार आहे, चहा सोबत आम्ही आता वेफर्स वगैरे खाणार आहोत। तर बघूयात चहा। मित्रांनो आत्ताच सुटलं, आज लवकर सोडलंय, 6:30 वाजता सोडलंय। लवकर कसलं अर्धा तास उशिरा सोडलं, सोडतच नव्हते म्हणजे अजून टॉपिक कंप्लीट करू 4 वाजेपर्यंत व्यवस्थित होतो आम्ही, म्हणजे एकदम ठीकठाक लेक्चर ऐकत होतो, एकदम परफेक्ट ऐकत होतो। पण तसं चहाचा ब्रेक झाला, टी टाइम झाला, टी टाइम नंतर असली झोप येत होती खराब। ऋषी तर डायरेक्ट झोपून गेला होता, तर मी 17 टाइम उठवलाय। आता आम्ही निघतो, रूमवर जातो, फ्रेश वगैरे होणार आहेत आणि आता बघू काय होतंय। तुम्हाला दाखवलंच पुढच्या ब्लॉगमध्ये। आजचा जरा ब्लॉगमध्ये प्रँक करायचा प्लॅन चालू आहे, बघू आज कोणावर प्रँक करायचं। कोणावर प्रँक करायचं आज काहीतरी प्रँक करू, कोणावर करायचं आज प्रँक करूया सत्यजित वरती। सत्यजितचं आम्ही नाव दिलेलं आहे, नाव आहे त्याचं ट्रू विनर। तसा मित्रांनो तर मित्रांनो हरियाणाचा सीन बघा एक नंबर आहे। तर मित्रांनो आज पण आम्ही टेरेसवरच जेवायला आलो, कारण इकडे जेवायला जरा बरं वाटतं फ्रेश एअर मध्ये। तर तुम्ही बघू शकता इथे जेवायला बसलं सगळे। इकडे पनीर नाही आया इसमें। तर आपला ऋषी भाऊ काय बोलतो भावा? लाल लाल बाबळीचा हिरवा हिरवा पाला, लाल लाल बाबळीचा हिरवा हिरवा पाला, 7-8 पापड खायला लेकिन झुकेगा नाही साला बाई। तर मित्रांनो आताच आमचं जेवण वगैरे झालंय, तर इथे एक सोड्याचं दुकान आहे, सोडा भेटतो। तर जाऊन बघू आता कसा आहे सोड्याची टेस्ट, जाऊन पितो आम्ही।
सूरज काय सुजल गेम काय झालं मित्रांनो माहिती आहे, हे काल एकटे जाऊन सोडा पिऊन आले, मला नव्हती नेली म्हणून आज मला दाखवलं की सोडा कुठं आहे. काल मला नेलं नव्हतं माहिती आहे का. आता याला घेऊन चाललं, डोंगर कोसळला माझ्यावरती सोडा वगैरे. तर मित्रांनो जेवण वगैरे झालं, आम्ही खाली जाऊन आलो, सोडा वगैरे पिऊन आलोय. तर सोड्याचं नाव ऐकताच ऋषी माझ्याकडे पाहायला लागला, कारण त्याला नेलं नव्हतं आम्ही. आणि आता बघा आम्ही काय बघतो, मोठू बद्दू कार्टून बघतोय. तर आता झोपायची तयारी चालू आहे. आणि हा झोपायची तयारी कसली, हे बघा मिनी ब्लॉग एडिटिंग चालू आहे अजून. आता मी पण म्हणजे ब्लॉग मोठा ब्लॉग एडिट करायला बसणार आहे. तर आता चला करू आणि भेटू तुम्हाला डायरेक्ट या ब्लॉगमध्ये काचकीन. तर फायनली मित्रांनो आता 1 वाजलेत. विशाल झोपला होता, त्याला पण व्हिडिओ एंड करण्यासाठी उठवलाय. 1 वाजलेत. आता ब्लॉग एडिट झालाय, शेवटची क्लिप ॲड करायची राहिली ती करतो आणि आता डायरेक्ट झोपून घेतो. तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा होता, जास्त छोटा झाला ब्लॉग, एवढा इंटरेस्टिंग पण नसेल, पण आजचे दिवस आम्हाला काही जास्त करता आलं नाही तुमच्यासाठी. याच्या पुढचे ब्लॉग नक्की इंटरेस्टिंग असतील, टेन्शन घेऊ नका. आणि तुम्हाला आमचा झेल्याभाऊ कसा वाटतो ते पण नक्की सांगा. झेल्याभाऊ कोण माहिती आहे का, तो SQRQ झेडक्यू गोलीगत वाला तो झेल्याभाऊ आहे. त्याची जरा कमेंट करून आम्हाला नक्की तारीफ सांगा. चालते, धन्यवाद. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा ब्लॉग कसा होता. भेटू डायरेक्ट पुढच्या ब्लॉग. चला, गुड नाईट.